मोहिनी, मोहिनी, बापा एवढी झोपतं काय व दिवसा नाही? हा, साऱ्याच्या साऱ्या अशा सण झोपता हो तुम्ही दिवसभरात? काय म्हणता आता बाई? मी आताच आली तिकडून. आली ना सांग टाकलं तर कोण काय म्हणत होत्या सांग ना. अव मी काय म्हणून राहिली, आता त्याला सुमितले मी काही म्हटलं नाही बाई किराण्याचं. तर आता काय करता म्हटलं? आता नेहमी राजेश आणते, आता तुझ्यासोबतच बोलतो मग त्याच्याबद्दल. आता बाई येले राजेशजीला सांगतो ना मी आणाले. कोणी आणो का नाही आणो, जाऊ द्या, घेऊन यायला लावतो ते. आपल्याच घरी पाहुणे परी येते ना, आपलेच हलके होते, मग काय करता. यारे त्याला म्हटल्यापेक्षा आता त्याची इच्छा नाही, आता परीच्या समोरचीच गोष्ट होय. मग परीनं म्हणाले पाहिजे होतं ना तिच्या नवऱ्याले का आता भाऊजी आणते बा नेहमी नेहमी, तर तुम्ही आणा आता या महिन्यात. तिनं काही म्हटलं नसन, संपलं सगळं, आता ते किचन मध्येच नाही आली. बरं जाऊ द्या, मी सांगून देतो राजेशजीले, घेऊन ये जा म्हणून. हो बाई, आता तेच म्हणून राहिली होती मी. का म्हटलं आता पाय अशा याच्यात तुझ्या मामाजीले टेन्शन देणं बरोबर आहे काय? तरी त्यानं म्हटलं म्हणे आपल्याच जवळचा पैसा घे म्हणे आणि एखाद्या पोराला दे म्हणे, आणायला लाव म्हणे. असे म्हणे ते. लागन तर मी पैसे देतो, राजेशले म्हणा आणून दे म्हणा. नाही नाही आता बाई पैसे गिसे नका देऊ. तुमचं पोरगं सध्या एवढंही काही कमजोर नाही झालं का अजिबातच काय म्हणते तर किराणा नाही आणू शकत 10,000चा म्हणून त्याच्यासाठी पैसे आई बाबा जवळून घ्या लागन असं गिसं नाही आहे. राहू द्या ते राहू द्या, मी आणायला लावतो राजेशजीले. ठीक आहे बाप्पा, मग आणायला लाव. सारं सरलं म्हणते, तेलापासून तर साखरीपासून. आणि ते काका काकू आले होते, कसं वाटे व घरात बनबन. त्या दिवशी जेवायला केलं त्याच्यासाठी. हा, तेल कमी भाजी तर काय आता काय बोलाव बाई, म्हणाव तरी काय आता कोणाले. आता बाई एवढ्या दिवसातला पहिला महिना होईया, म्हणजे पहिला दिवस समजून घ्या तुम्ही का अशी अडचण गेली. नाही तर दर महिन्यात म्हटलं हे किराणा संपायच्या पहिलेच मी लिस्ट करून देतो ना किराणा आणते. यावेळी तुम्ही सांगा आता बाई, सारखी गोष्ट नाही काय. दरवेळेस एकच माणूस आणते तर थाई तर माणसाच्या जीवावर येत असेल ना कधी ना कधी. बाकीचे काय म्हणते तर फक्त खातेच, आणत कोणीच नाही. तरी ते म्हणत नाही असे, पण मुद्दाम हे म्हटलं त्यानं असं म्हटलं. हा, असं नव्हतं का त्याचं आणायचं नव्हतं त्याले, पण मुद्दाम म्हटलं. तर पाहिलं ना आता कोणी आणलं काय? कोणच नाही आणलं, सगळ्यांनी हात झटकून घेतले. मग मी शेवटी त्याला म्हटलं तुम्हीच घेऊन या म्हटलं, काही कोणी नाही करत म्हटलं. आता अजून मी त्याला फोन लावतो, घेऊनच जा म्हणून. लिस्ट मी त्याला फोनवर पाठवून देतो, हे सामान घेऊन जा म्हणून तिकून येताना. पहिलेपासून माझ्या राजेश आणून राहिला बाई, तुला सांगतो. तो शाळेत कॉलेजमध्ये जाय का नाही, त्याच्याजवळ पैसे नाही राहत, मी पैसे देऊ त्याला घरून, पण सामान तोच आणि त्याला घरातलं एवढं नीटनेटकेपणा समजते. घरात सामान कसं आणलं पाहिजे, किती आणलं पाहिजे, कधी खराब नाही आणणार, कधी काही नाही, सगळं चांगलं आणते. म्हणजे एखादी बाई नाही आणन तसं सामान आणते म्हटलं तो. खरंच आहे आता बाई, काही पद्धतशीरच आणते ते. जाऊ मग मी आता निष्काळजी होऊन जाऊ काय? मला वाटतं काय परीची तब्येत खराब आहे काय माहित. तब्येत खराब आहे का तिची? काय माहित कडे, मी गेली मग आणि दरवाजा लोटला होता तर मी काय अंदर गेली नाही. आपण कायले जाऊ म्हटलं सोनवाईच्या खोलीत, मी काही गेली नाही तिच्या खोलीत. तो काही घरी आहे नाही. असं मग तिची तब्येत खराब? हो बाई, आता तब्येत खराब आहे. तिकडे मागं जाऊन पाहिलं तर एवढे मोठे कपडे धुवायचे आहे, भांडे धुवायचे आहे, सारं जसं तसं पडलाय. नाही आता परी करते, आता तू या कोणी होत नाही, ते वैशाली कोणी काही होत नाही, तरी ते हात पाय आले होते आपले. वैशालीनं ते किचनमध्ये होते तेवढे भांडे केले, किचनचा ओटा सप्पा केला, स्वयंपाक गिपाक करून घेतला सगळ्यासाठी. आताच तिनं भागून घेतलं. मग तब्येतच खराब असं नाही बाई तिची. असू शकते बाई, आहे का नाही काय आहे. तुला काय वाटते, कसं वाटते? बरं वाटते आता जरासं काही? हा आता बाई बरं आहे मला. कोण काय झालं मला? माझी तब्येत गिबेत खराब नाही आहे काही. नाही व, तब्येतची नाही म्हणून राहिली मी. हेच आपलं तू तब्येत म्हणजे हेच. कसं वाटते बा तुले? नाही चांगलं वाटते मला, काही हे नाही वाटत. खराब तर बिलकुल नाही लागत, मस्त मोकळं लागते. चल जातो मग मी ते मामाजी जवळ जातो, जराशी बसा लागते त्याच्याजवळ. नाही तर त्याचे मनखनी उठपाय करते. वावरात जाऊ का अंगणात जाऊ का घरात जाऊ असे करते ती. आता बाई आले मग हे इच्छे पुष्पा काकूच्या घरचे काका काकू ते दोघं जण आले पोलीस स्टेशन मध्ये गेलते तर? माहित नाही गड्या मला काही, आले नाही आले. आपण तर हे ते मामाजीच्या दुखण्यातच आहे. ते आली असते आपल्या घरी विचारपूस करायला, पण आता ते याच्या नाही आली. तिला वाटलं असं का काय जाऊ बा आता, याच्या इथंच बिमार माणूस आहे आणि कायले आपल्या इथं बिमारी आली आणि तिच्या इथं असं इग्न आलं बाई. पोट्टीला अक्कल आहे का त्या जराशा? इंजिनियर बनली म्हणते ते. अक्कल पाहिली कवडीची नाही तिले. अशा इंजिनियर असते काय कोणी? असं लग्नच करायचं होतं आता बाई, तर मग तुम्ही सांगा मला पहिलेच नाही करून घेते काय? पहिले काय म्हणते एवढे पोरं आले त्याच्या इथं तर त्याच्याच सोबत करून घेते एखादा चांगला पैसेवाला पकडून. पण नाही, बरं ह्या पोरासोबत होतं तर मग राजेशजीच्या मागं कोण लागली आहे? हा, कोणा दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं तिनं तर? जाऊ दे तिकडे, काही नाही करायला लागत आपल्याला त्याचं. टीना, स्वागत आहे तुझ्या आपल्या नवीन घरात. कसं वाटलं? छोटं आहे पण ठीक ठाक आहे. चालेल मला. इथे बेडरूम वगैरे नाही का? काय किचन दिसत आहे फक्त. नाही, बेडरूम नाही आहे. हेच बेडरूम, हेच किचन, हेच हॉल, हे सगळंच आपली दुनियाच आहे आता. तू टेन्शन काही घेऊ नको. करू आपण दोघं मिळून करू काहीतरी आणि मोठं घर सगळं सगळं घेऊ. हो हो करू आपण. हो, तुझा पैसा माझा पैसा, आपण दोघं पण जॉब करू. तुला पगार येतोच एवढा मोठा आणि शिवाय माझा पण पगार, असं मिळून आपण पैसा
साठवू आणि घेऊ आपण मोठं घर पण घेऊ. काय मला तर काही समजत नाही आता स्वागत गिगत म्हणून काय करावं लागते काय नाही तर. पण जेवढं समजते तेवढं केलं बा. आता ये घरात. आता तुला असंच या लागन. आता लव्ह मॅरेज म्हटलं म्हणजे असंच राहते. घरी कोणी बाई नाही ना कोणी माणूस नाही. आपणच दोघं आहे आता. मी घर सोडून आलो तू घर सोडून आली. काही फरक पडत नाही मला आणि कोणत्याच गोष्टीची मला हे पण नाही. आणि इतका छान नवरा मिळाल्यावर काय करायचं बाकी गोष्टीचं, नाही का? बाकी गोष्टीशी मला काही घेणं देणं नाही. मला नवरा छान मिळाला ना, बस त्यातच आलं सगळं. मी आता कोणाला आठवण पण करत नाही आणि कोणाशी मला देणं घेणं पण नाही. माझ्या वडिलांनी म्हटलं की माझ्या दरवाजावर पाय पण नको देऊ. मी पण त्यांना एवढं मोठं बनवून दाखवणार ना की कधी मला त्यांच्या दरवाजावर पाय देण्याची गरज पण पडणार नाही. ये ना बस ना. अन मी काय म्हणतो पैसे देतो काय काही चिल्लर नाही आहे माझ्याजवळ. ओके ओके, देते देते. पर्स आहे ना माझी, चिल्लर पण आहे आणि भरपूर पैसे आहेत माझ्याजवळ. ठीक आहे ते मग जमलं बा. सोन्याचा अंडा देणारी मुलगीच आहे. हा चांगली कोंबडी गावली आपल्या हातात. मस्त मस्त शौक पुरे होते आता आपले. हिला सध्या सांगाच काय आणि खायला काही आहे का की विकतच बोलवावं लागते बाहेरून? बाहेरचं पाहिजे असं तर ठीक आहे ना बाहेरचं आणून देतो. पैसे जास्त देतो मग काय रूपान सांगून देतो. काही पण घेऊन ये. चालते मला काही पण आणले तरी. कारण आता भूक लागली आहे, दिवसभराची उपाशीच आहे मी. तिथे काही खायला मिळालं नाही. कोणाचं घर होतं ते आपण दिवसभर थांबलो होतो ते? अरे ते मित्राचं होतं. तो म्हणे आता इथंच राह म्हणे. कसं आता पोरीला घेऊन गेलं म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिले जिथं आपण राहिलो तिथंच जाते पोलीसवाले किंवा घरचे लोक म्हणा कोणी तिथंच जाते. तर म्हटलं तिथं येईन म्हणून तुला तिथं थांबवलं होतं. आता टेन्शन नाही. आता आपण प्रोटेक्शन घेतलंच आहे. आता ते बाबा काही करू नाही शकत येऊ नाही शकत इथं. याचं तर सोडा, माझे बाबा येतच नाही. ते तसे नसते आले. आधी इथं आलो असतो, नाही गेलो असतो पोलीस स्टेशन मध्ये. ते तर त्यांना सांगायसाठी जायला लागलं की आम्ही लग्न केलं म्हणून. नाही तर येत नाही ते. चांगलंच नाही येत तो. मी काय म्हणते, फोन पे करू का? माझ्याजवळ पण कॅश चिल्लर नाहीये. म्हणजे हो, चेंज नाहीये माझ्याकडे. आहे भरपूर आहे पण चेंज नाहीये. तर फोन पे करू का? चालेल का? चालते फोन पे चालते. माझ्यावर करून दे तू. मी पाहतो मग बाकीचं खाले घेऊन येतो तिकडून. आणि बाकी मग काय करायचं ते करतो. ओके ओके, ठीक आहे. आता तुला गिफ्ट काय पाहिजे? आज पहिलाच दिवस पहिलीच रात्र आहे तर तुला काही ना काही तर गिफ्ट द्यायला लागेल ना. तर काय गिफ्ट देऊ तुला आज? मला गिफ्ट, मला नाही माहित गिफ्ट देते म्हणून. तुमची इच्छा असेल तर देऊ शकता तुम्ही काही पण. बरं पाय तुम्ही माझ्या मनानं. ठीक आहे. बापरे, किती छान आहे हा माणूस. हा, मला गिफ्ट देण्याचा आजपर्यंत कोणी विचार नाही केला, पण याने विचार केला माझा. इथं ठेवून देतो पप्पा हे टोपलं ओढून. आपल्याकडून उचलून काही घरात नेणं होत नाही. मग नेत बसते ज्याने न्यायचा इथं. आता भांडेही धुतले आणि कपडे धुवून घेतले. झालं आता सगळ्याच्या मागचं काम झालं. टेन्शनच दूर झालं. किती दिवसाच्या बाद आज घरातलं काम केलं पण मला मोकळं वाटून राहिलं. खरंच आत्याबाई म्हणते ना, ती गोष्ट खरीच आहे. आत्याबाई बी म्हणते, मग आई म्हणते काम केलंच पाहिजे म्हणते. बाई आईच्या घरी गेली तिथेही तशीच. एक काम नाही केलं, इथेही नाही केलं एवढ्या दिवसाचं. पण आज काम केलं तर लय बरं वाटलं. आता जरा काम करायला लागत जाईन मला. कारण आता झालं, आता उद्यापासून तर 8वाच महिना लागते बाई मला. आणि आता घर खरंच चिडचिड नाही करायला लागत जाईन. मी चिडचिड करतो ना, याचा असर बाळावरही होऊ शकते ना. पण माझ्या बहीण भावाला माझा स्वभाव आवडत नाही. अशी करतो मी तर. नाही, आता मी माझा स्वभाव बदलून टाकतो. पहिल्यासारखा करून घेतो. खरंच आता ना मी पहिल्यासारखीच बनतो. सगळेजण आता म्हणजे राग नका करत जाऊ बापा. मी मनानं खराब नाही आहे. घरातल्या लोकांशी आहे ना, मला असं वागायला लागते जरासं. हे कोणासोबत भांडेसोबत बोलून राहिली का गड्या? एकटीच बडबड करून राहिली. इथं तर कोणीच नाही बोलायले. कायच्याही सोबत बोलत राहते बहाडवानाची. बाप एवढं सुधार ना. भांडे घुसलून राहिली का भांडे खरंच घासली ना? काही खरं नाही यायचं. आलेले हात देणारी बाई आहे. काम केलं नाही केलं एवढ्या दिवसाचं तर केलं नाही. आता केलं का नाही केलं कोणाला माहित. पण विचार नाही गुन्हाचा येईल. बाकीच्या सोबत तरी सारखी बोलते हे, पण माझ्यासोबत तर उलटीच बोलते. बहिणी बोला ना बापूजी, काय झालं बाबा? तुम्ही आली एवढ्या लवकरच? हा, ते मोहिनीनं फोन केला होता ना. फोन केला होता, ती लिस्ट पाठवली होती. किराणा घेऊन येऊन जा म्हणे. घरी काहीच नाही म्हणे सामान म्हणे. म्हणून मग तिथून ऑफिसमधून निघालो. बसले म्हटलं आता जातो म्हटलं घरी. अन साहेब तिथून हे घेतलं, किराणा घेतला आणि घरी आलो. तर आलो ना, बस किचनमध्ये ठेवलं बा ते पोतं आणून किराण्याचं. इले म्हणत होतो का जरासं पाय उघडून काय आहे काय नाही तर सांगितलं त्याच्याप्रमाणे. तर एकदम काय म्हणते तर ते होतीच नाही तिकडे. म्हणून इकडे पाहायला आलो का इकडे असं म्हटलं हे. तर मी पाहून राहिलो हे काम करून राहिली का फक्त हातच लावून राहिली. नाही बापूजी, काम करून राहिली ते. मी आताच आली तर पाहून राहिली. एवढे मोठे कपडे धुतले तिनं, पडलेच होते कपडे. मी आरामच करून राहिली होती. आणि परीची तब्येत नाही वाटते चांगली, खराब आहे तब्येत तिची. तर ठीक होलीतच आहे. तर हे पाय ना मोहिनी आली बापा, भांडेही घासले, कपडे धुतले. मीच तर नवल करून राहिली. हे असं कसं घडलं गड्या म्हणून. कामात खोट नाही आहे बहिणी तिच्या. काम करायला बसले तर लय काम करते ते. पण ते कधी जीव मोठी काढते, जीव काढी आहे ते. नाही तर आहे कामाचीच. जाऊ द्या ना, तिले वेळेनं का होईना समजलं तर खरी. आता शेवटीच गरज आहे जरा असं कामं करायची, हातपाय हलवायची. तिला किती डाव म्हणतो करत जावं ऐकत नाही ते.
आज तिला स्वतःहूनच जाणवलं. मोहिनी, मोहिनी. राजेशजी आले तुम्ही? सामान सांगितलं ते आणलं काय का तसेच आले खाली हात? नाही, सामान आणलं ना सगळं. तर जे जे सांगितलं होतं ते सगळं आणलं बा. पण मी म्हणत होतो तुला का ते चेक करून घे, काय कमी आहे जास्त आहे त्याच्यात. तर कायले करून राहिली बाई एवढे काम? ते टोपलं एवढं मोठं भारीचं भारी ओळवाड करून राहिली इकडची तिकडे. वैशाली ताई ते भारी आहे कणी म्हणून मी उचलून नाही राहिली, फक्त इकडे करून देऊन राहिली त्याले. नाही तर मग ते रस्त्यात येते कणी एखाद्याच्या पायाला लागलं कोणी पडलं म्हणून मी ते इकडे वळलं. हो ते बरोबर आहे तुझं, पण काय गरज होती म्हणतो तुले? बसली तिथं भांडे घासले बसून, त्रास नाही झाला का तुले? नाही वैशाली ताई त्रास तर झालाच नाही, पण आता एवढं चांगलं वाटून राहिलं मला. मी झोपली राहतो ना त्याच्यापेक्षा भलं फ्रेश लागून राहिलं. खरंच तुम्ही म्हणत होत्या ते बरोबरच आहे. हो म्हणून तर करतो बाई मी. मला माहिती आहे जरासं काम केलं ना तर हलकं लागते. माझ्या आईनं मला सांगितलंच आहे म्हणे बाई तू आपण जास्त जीवाच्या पार नको करू म्हणे, पण जेवढं होते तेवढं तरी करत जाय म्हणे. कसंही आपलं हलकं फुलकं भांडेच घासावं म्हणे, कपडेच धुवावं म्हणे, मशीन तर आहेच म्हणे तुमच्याजवळ, हातानं तर तुम्हाला धुवा नाही लागत म्हणे. हा मग आणि कधी आता बाई आल्या, आता बाईने मला सांगितलं म्हणे घरात म्हणे सामान सरलं म्हणे आणि भांडे तसेच पडले कपडे तसेच पडले. मी झोपली होती थोडा वेळ, मला काही झोप येऊन नव्हती राहिली, मी इकडची तिकडे होऊन राहिली होती. परीची तब्येत खराब आहे म्हणे, अशा म्हणे त्या दरवाजा लोटला आहे म्हणे तिचा म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, मी काही त्याला म्हटलं नाही का मी करतो का काही. म्हटलं आपल्याकडून नाही झालं तर कायला हाव म्हणावं येईल करतो म्हणून. हो बरोबर आहे. मग उठली आली इकडे आली तर दिसले ना मला ह्या भांडे पडले होते. परीची सवय तर माहिती आहे तुम्हाला, मार टाकून देते एवढे मोठे असे पसरून, मग कुत्रे तोंड घालते तर काही करते. आणि मग मी म्हटलं जाऊ दे आता झोप तर येऊन नाही राहिली आपल्याला, चला म्हटलं हे भांडे धुवून टाकू म्हटलं आपण. चांगलं झालं हो, चांगलं झालं. तुला त्रास नाही होत असं काम करत जाय. जास्त बसणं नसन होत तर नको करत जाऊ. हे झालं वैशाली ते बस नाही झालं तर स्टूलवर बसली होती ना मी, तर काहीच नाही वाटलं मला. असंही नाही वाटलं का आपण प्रेग्नेंट आहे, एवढं मोठं पोट झालं आपलं, काहीच नाही वाटलंच नाही. तसंही आपलं पोट काही जास्त दिसत नाही. आता आपले बहीण भाऊ विचारते आपल्याला का तुमचं पोट काऊन दिसत नाही. आता कोणाचं काय आहे बे, कोणाचं दिसते कोणाचं नाही दिसत. आता थोडंफार दिसते आमचं, जास्त काही दिसत नाही. आता त्याला असं वाटते पोट दिसलं पाहिजे, पण आपण याच्यात पोट दाखवावं कसं हो? तरी विचारायचे ते पण प्रेग्नेंट आहे ना आपण. अहो वैशाली ताई ह्या साड्या घालतो कोणी आपण, याच्यात पोटच नाही दिसत आपण आपलं, ते दुसऱ्या साड्या घालायला लागते मग त्याच्यात दिसते. मग म्हणणं काय पोट दिसलंच नाही पाहिजे लोक इथे, मी तर लपून ठेवतो अशी साडीच्या पदरानं असं लपून ठेवतो म्हटलं, पण ते आता बाबर दिसून नाही राहिलं काय तर. बरं ते सामान चेक करून घे, काही कमी जास्त काही झालं असन तर सांगून देजो. मग काही सामान त्यानं दिलं नाही, आहे नाही म्हणे जवळ म्हणे, मग आनंद तीन म्हणे, त्याच्यापेक्षा म्हटलं दुसरं ऐकून घेऊन येतो. मग काही कमी असून त्याच्यात तर ठीक आहे ना राजेशजी, एवढं काय टेन्शन घेत बसता तेवढ्या गोष्टीचं. पाहू जे आलं ते आलं, नाही आलं ते नाही आलं. बापूजी पुष्पा काकू दिसल्या होत्या मग, आणि सांगे गेलतो म्हणे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही. हाव काय दिसल्या होत्या काय म्हणे? मग काय झालं म्हणे तिथं? काही नाही, लग्न केलं म्हणे बा तिनं टीनानं, एका कोण्या माणसासोबत केलं म्हणे बा. हा आता कसं आहे ना काय नाही म्हणे, वैकीचा नाही पायकीचा नाही म्हणे, तर आपल्याला काही माहीतच नाही म्हणे, तर काय सांगावं म्हणे आपण म्हणे. वहिनी मी त्या रस्त्याने गेलो नाही आज मी ह्या मागच्या रस्त्याने चाललो गेलो ऑफिसले. अन मला ते काका दुरून दिसले, मी जवळ गेलोय नाही त्याच्या. मी म्हटलं आपण अजून गेलो अजून एक काका म्हणून चाल बोला राजेश्वराचा. म्हणून तर नाहीच म्हटलं होतं मी तुम्हाला, जाऊ नका म्हटलं इकून जा म्हटलं. आणि पहिलं तर मी जाऊच नाही दिलं, येईल दवाखान्यात नेलं वैशाली ताई, त्याच्याशाने नेलं मी येईल दवाखान्यात. मला माहित आहे ते लोक येईल आणि येईल नेतेच, आणि हे गेल्याशिवाय ते राहत नाही. आणि तिचं काय खरं आहे व म्हणावं का मला याच्याच सोबत लग्न करायचं आहे. पागल आहे का ते? काही बोलत आहे मोहिनी तुई. अरे जेव्हा करायचं होतं तेव्हाची गोष्ट अलग होती, आता तिनं दुसरा पाहिला त्याच्यासोबत लग्न करून राहिली. अन माया कायले मागा लागेल ते मला कायले म्हणून तर याच्यासोबत करायचं आहे म्हणून काही बाहेरसारखी बोलत बसतो तुई. तुम्हाला नाही माहित व, तुम्हाला काय माहित आहे? हा अशा पोरीना बातच पलटते. द्याव त्याला सोडून न लागाव तुमच्या मागं. हा तिचं काही खरं आहे काय? तिथं त्याला सोडून द्यायची होय, म्हणायची काय याच्यासोबत नाही करायचं आहे म्हणे, हे याच्यासोबत करायचं आहे. अहो तिथं लग्न करून येत असते, लग्न लावत नाही तिथं. ते लग्न करून आले तिकडून कोर्टातून, आणि मग मी तर मायबापाला बोलावलं होतं या म्हणून तमाशा पाहासाठी. याच्यासोबत केलं प्रोटेक्शन, त्या मायबापापासून प्रोटेक्शन मागून राहिली होती पोरगी. हा समजलं तुला आता? असं म्हणजे लग्न पहिलेच केलं का होती ना? मग नाही तर काय, तर पहिलं नाही केलं तर काय आता केलं काय तिनं? बापूजी लढे म्हटलं बिचारे त्या काकू. हा म्हणे पाय म्हणे कसं झालं म्हणे बाई म्हणे, हा ऐकलं नाही म्हणे, काही नाही म्हणे, काय करावं म्हणे आता म्हणे आम्ही म्हणे. ते काका म्हणते म्हणे का आता येऊ नका देऊ. अरे राजेश काही आला रे तू? आई आता चालू 5-10 मिनिटं झाली. काऊन काय म्हणतं? सामान सुमान आणलं काय? सगळं कानाच आहे. आणला आता बाई, सगळंच आणलं आता. अरे राजेश मी काय म्हणतो, ते शामराव काकाजी नाही का रे, हा त्याची तब्येत खराब झाली म्हणते, दवाखान्यात नेलं म्हणते त्याइले. काय झालं काय माहित गड्या. तर ते पुष्पा काकू आली होती म्हणे बाई अशी गोष्ट आहे म्हणे, तर काय याटो आणला होता का काय आणलं होतं काय माहित बापा. तर 2-3 पोरं आले होते गावातले आणि त्याईनं नेलं. काही शाळेतले माणसं आले होते त्याच्या, शाळेतूनच नेलं म्हणते त्याइले, घरून नाही. तर सांगायला आले म्हणते ते 2-3 पोरं का बा त्याइले दवाखान्यात नेलं म्हणून. काय झालं काय माहित त्या काकाजीले. टेन्शन घेतलं असं ना त्या बाई त्यानं, पोरीचं पोरगी अशी निघाली ना बेकार, तर टेन्शन घेतलं असं म्हणून होय तब्येत खराब झाली असून त्या
काकाजीची. मग नाही तर काय तर टेन्शन नाही तर काय बाई हे. अरे चालतं काय जरासा मला घेऊन जाऊ म्हटलं. आता ते बाबाची तर तब्येत नाही बरी, त्याला काही नेऊ नाही, सांगजोय नको त्याले. आपण चाललं जाऊ दोघं, मायले का चालशील तर. आई आताच्या आताच चालतं काय? आताच तर नेलं ना ते इले. हो रे, आताच नेलं म्हणते, तरी 1-1.5 घंटा झाला म्हणते आताच नेलं तर. काही एकदम काही आताच्या आताच थोडी नेलं म्हणते. आता त्याला नेलं असं, ते मास्तर लोकांनीच नेलं असं त्याला शाळेतल्या. आणि ते 2-3 पोरं त्या गावातले सांगायला आलते म्हणते का असं असं झालं म्हणून. तर पुष्पा आली होती बा, लढत पडत आली होती. असं असं झालं म्हणे बाई, म्हणे काय करू म्हणे, धावत पळत येते बिचारी आपल्या घरी. आता तिला साथच कोणाचा आहे दुसरा. ठीक आहे, नाही चाल ना, चालशील तर चाल. मग काय करतो आता, चालत लागूनच. आता त्या काकू आली म्हणतं एवढं आहे ना, तर असं होईन का पाय बा. आवठ्यात ते त्या दिवशी आले होते बिचारे, आपल्या मागं चालले गाडीच्या दोघही जण. आणि आता त्याच्यासोबत असं झालं. हो चाल मग. मी काय म्हणतो मोहिनी, वैशाली, मामाजीले काही सांगा ना का याच्यातलं, कुठं गेले काय गेले म्हणा. असेच कुठं गेले असं म्हणा, सामान आणायला गेले, बाजार आणायला गेले, काही सांगा. हा नात्याबाई, नाही सांगणार आम्ही. ठीक आहे नात्याबाई, आम्ही कायला सांगत बसतो, आम्ही सांगतो बरोबर आम्ही, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. बरं चल रे राजेश. मग मोहिनी मी काय म्हणतो, येतो मी आईले घेऊन, जरासं दवाखान्यातही जाऊन येतो. आणि तुला काही लागते काय, फळ फ्रूट गीट काही लागते काय, लागत असेल तर तेही आणून देतो. राजेशजी, माझ्यासाठी आण जा तुम्ही काही. मग फळफ्रूट जे दिसले ते घेऊन ये जा, मला कोणतेही चालते. फक्त आंबे नका आणू आता, आंबे नाही आवडत मला आता. आता पाणी पडल्यावर मी काही आंबे खात नसतो. आंबा सोडून बाकी मग केळा आणा, अजून हे काय म्हणते सेब आणा, काही आणा मग. बरं बरं, पाहतो मी, जे भेटलं ते घेऊन येईन. अनार आणजा बापूजी, अनार एखादा किलो. होणार काय? बरं बरं, ठीक आहे, भरपूर होणार आहे आता मार्केटात. हो घेऊन जा एखादा किलो. मोहिनी खाते, मी खातो, बाकी खाते ना सगळेजण. हा घेऊन येईन. पोरीच्या आहे ना किती खाली पाहा लागून राहिलं वैशाली ताई आई बापाले, नाही काय? जेव्हा दुसऱ्या पोरी जाते ना असं आपण पाहतो की नाही, तेव्हा भल्ले बेकार वाटते. पण वैशाली ताई, असं वाटते का बरं झालं आपण अशा नाही निघालो, असं नाही केलं. आपल्या माय बापाला किती टेन्शन झालं असतं. ज्या पोरीला विचार नाही त्याच करते, वर्षा ज्याला विचार आहे त्या नाही करत. त्यात काय म्हणते बिचाऱ्या, जिथं करून दिलं तिथं करून घेते, जसं राहिले आहे तसं राहून जाते. ज्या करणारे आहे की नाही त्यात किती सुख पाहून देईन त्याला काही करत, तर आता नाही करत तर लग्न झाल्यावर करते तरी करते म्हटलं. जाऊ दे वैशाली ताई, जे करायचं आहे त्या करते, आपण काय नाही त्याच्या गोष्टी करत बसा. आता पा राजेशजी चालले गेले, हे टोपलं राहूनच गेले इथं. आता इथंच राहीन काय गड्या, तिथं कायला राहते. आता एक काम कर, एक ऐकून मी पकडतो, एक ऐकून तू पकड, दोघी मिळून घेऊन जाऊ, म्हणजे एका कोणावरच वजन नाही येत. असं म्हणता का वैशाली ताई? ठीक आहे ना, चला मग दोघी मिळून घेऊन जाऊ. वैशाली ताई, पहिले लहानपणी करू की नाही आपण असं भात करत जा, असं खेळत जा. किती चांगलं खेळणं होतं पहिले लहानपणीचं. आता तर पहिलेचे खेळच नाही राहिले गड्या. आता तर मोबाईल आला ना आला, मोबाईलनं सारं म्हटलं जीवन बदलूनच टाकलं लेकरायचं. आता तर खेळाचे पैसे द्यावे लागते, नाही कोर्स लावा लागते लेकराला खेळाची. पहिले तर एवढे खेळ आपण तसेच खेळू, शाळेतही खेळो, घरी आल्यावरही खेळो, शाळेत जायच्या पहिलेही खेळो. एवढा अभ्यासही नव्हता आणि लेकराला एवढं टेन्शनही नव्हतं. आता काय विचारतो तू, पहिले आपण तर 7व्या-8व्या वर्गापर्यंत आपल्याला पुस्तकं नव्हते एवढे. आता पाहिजे आता एवढं वजन आलं म्हटलं लेकराच्या पाठीवर, त्याच्याकडून तर घेऊन चालणं निघून. एवढं वजन आलं बिचारायले, काय करण, एवढंसं डोकं, त्याच्यावर एवढं प्रेशर, पाठीवर एवढं ओझं. किती किती त्याला त्याच्या डोक्यात ठेवा लागते खरंच. आणि म्हणून मग आता त्याला बरं खेळणं झालं कमी, म्हणून आता बाहेरचे खेळ लावा लागते. कुठंच खेळायला भेटत नाही त्याला आता मन मोकळेपणानं. मग नाही तर काय तर बिचारे पहिले चांगलं होतं खरंच. आपण काय म्हणते बिना लाईनीचेही दिवस काढून घेतले. त्याच्यानंतर काय म्हणते तर जे असलं ते दोघा तिघा बहीण भावा मिळून वाटू वाटू खाल्लं. आता आता तर नाही, एकच लेकरू खाऊन घेते किती रुपयाचं. पहिले एवढा पैसा दिशी का डोळ्याने द्या आपल्या मायबाप आपल्याला, 1 ना 2 रुपये, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे असेच तर देत जाय. आपल्याला कुठे एवढे पैसे भेटे, नाही 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 दिशेच नाही. 1 रुपया तर बापा मोठ्या मुश्किल ना भेटे आपल्याला. सगळं नशिबानं पलटते हो काळानुसार. जसा जसा काळ पलटते तसं तसं सगळं हे होते, चेंज होते, बदल होते त्याच्यात. चला मग घेऊन आता हे इथं उभं राहता काय, आपल्या अजून पाय दुखून येईन, हात दुखून येईन ना. हा चल दे ठेवून इथंच ठेवताय. मग याच्यातले भांडे परी लावत बसते. आता झालं ना, त्या केले ना एवढे कामं, आता परी करून घेणे बाकीचं ठेवठाव. तिची तब्येत नाही म्हणते ना चांगली? हो तर होईनच ना चांगली, आता लेटली असं नाही तर अशीच. वैशाली ताई, मोहिनी ताई, तुम्ही दोघी इथं किचन मध्ये? अहो ते भांड्याचं टोपलं आणून ठेवलं तिकडून दोघी मिळून. एकटीला भारी जाते तर म्हटलं चल आपण दोघी मिळून पकडून नेऊन ठेवून देऊ. भांडे तुम्ही घासले का वैशाली ताई? नाही वा, मी ना मोहिनीनं घासले, भांडेही घासले, कपडेही धुतले. कपडे तर खूपच सारे होते. एवढे मोठे कपडे कुठे टाकले मग? अहो इथंच टाकले मागं, तिथे टाकले काही, आणि काही तिकडे दुसरी दोरी नाही का बांधली तिकडे टाकले. पण मोहिनी ताई, कशाला तुम्ही कपडे धुतले एवढे मोठे? तुमच्याकडून होते का? हा तुम्ही तर म्हणता माझ्याकडून होत नाही म्हणता, मग आज कसं काय केलं? घेतलं करून, ती तब्येत नाही म्हणे ना बरी आता बाई म्हणे, तर मग म्हटलं चल बाई म्हटलं. आता वैशाली ताईनं मी तर सारखीच झाली म्हटलं, मग त्यानं केलं काय ना मी केलं काय सारखंच आहे म्हटलं, म्हणून मग गेली ना करून घेतलं. आता करत जाईन मी, तुला हातभार करत जाईन ना मी. झोपली नव्हती, माझं ना डोकं खूप दुखून राहिलं होतं, मी जागीच होती. मग आता बाई आल्या वाटते, दरवाजा लोटलाच नाही त्यांनी, फक्त आवाज दिला परी म्हणून,
तर मला की नाही अशी थोडीशी लटक आली होती झोपेची. मग मी झोपून गेली. ते डोकं थोडंसं बरं वाटलं तर झोपली ना, तर आत्ताच जाग आला मला. नाही तर मी मगाशी झोपली नाही होती. जाऊ दे ना, आता झोपली तर झोपली, काय होऊन राहिलं झोपली तर. नाही, मी झोपली म्हणून तुम्हाला कामं करायला लागले नाही एवढे. नाही व, असं काही नाही आहे. आता फक्त तू एक काम कर, ह्या टोपल्यातले भांडे खाली करून घे, घरात लावून दे. आणि आम्ही आता केलं बापा, जे व्हायचं होतं, जे करायचं होतं ते केलं आता. ताई, ते सामानाचं पोतं कोणी आणलं? राजेश बापूजीनं आणलं हो, आताच आले होते ते. किराण्याचं पोतं आणलं ते ना, ऑफिसमधून सुट्टी घेतली ना. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मग ते सगळं आता भांडे डब्यात भरून गेला का ना? हा परी, मी काय म्हणतो, ते मी माझा मोबाईल देतो, त्याच्यात लिस्ट आहे. तर ते लिस्ट आणि ते पोत्यातलं सामान ते सगळं चेक करून घे बरं, सगळं बरोबर आलं काय तर, आणि डब्यात भरून ठेवून दे. एवढं काम कर गड्या तू, आता माझ्याकडून नाही होत आता. हो मी ते करते. देऊन द्या तुम्ही मला मोबाईल. आधी भांडे लावून देते मी, भांडे लावून देते, नंतर मग करते. हो ठीक आहे, मग कर. मग मोहिनी ताई, एवढ्या कशा काय सुधारल्या एकदमच? म्हणजे सर्व कामच करून घेतलं यांनी, माझ्यासाठी कामच नाही ठेवलं काही. एकाएकी कसा का प्रकाश पडला याच्या डोक्यात? जाऊ दे, कसाही पडला तर खरी, काही ना काही फरक तर झाला त्यांच्यात. त्यांना वाटलं असेल की आपण चांगलं वागलं पाहिजे, म्हणजे मग आपल्याला सर्वजण चांगले म्हणतील. जाऊ दे, माझं म्हणणं हेच आहे का आपण तीन जावा मिळून चांगलंच राहिलं पाहिजे घरात. मी पण आता भांडे लावते आणि किराणा चेक करते. सुमितजींना म्हटलं होतं किराणा आणा, तर त्यांनी काहीच नाही आणलं. किती मला बेकार वाटत आहे. शेवटी भाऊजींनीच आणलं म्हटलं सगळं.